नमस्कार. चला आज आपण पाहूया मृतदेहाला एकटे का सोडले जात नाही. अंत्ययात्रेत रामनाम सत्य हे म्हणण्याचे काय महत्त्व आहे, तसेच त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या मृत व्यक्तीच्या कधीही घेऊ नयेत. चला पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, या जगातील सर्वात मोठे सत्य काय आहे? हो, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. जगात जर कोणते सर्वात मोठे सत्य असेल तर ते म्हणजे मृत्यू. एखादी व्यक्ती कितीही बुद्धिमान असो, कितीही सामर्थ्यवान किंवा श्रीमंत असो, मृत्यूपासून कोणीही वाचू शकत नाही. हे निश्चित आणि शाश्वत आहे. म्हणजेच ज्याने या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याला एक ना एक दिवस ही पृथ्वी सोडून जावेच लागते. तुम्ही पाहिले असेल की हिंदू धर्मात जेव्हा कोणी जग सोडून जाते तेव्हा त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले जातात. हिंदू धर्मात एकूण 16 संस्कार असतात, ज्यामध्ये अंत्यसंस्कार हा सर्वात शेवटचा संस्कार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की मृतदेहाला एकटे का सोडले जात नाही? अंत्ययात्रेत राम नाम सत्य है म्हणण्याचे काय महत्त्व आहे? अंत्यसंस्कार केल्यावर स्मशान घाटाकडे मागे वळून का पाहू नये? मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर 3 दिवसांनीच अस्थिखा निवडल्या जातात आणि स्त्रियांना स्मशान घाटावर जाण्यास मनाई का आहे? तसेच मृत्यू झाल्यानंतर घरात पूजापाठ करणे वर्ज्य का होते? आणि व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जो स्वतः गरुडजींनी विचारल्यावर भगवान विष्णूने सांगितलं आहे की मृत व्यक्तीच्या कोणत्या 3 गोष्टी कधीही घेऊ नयेत. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर आणि पुराव्यासह देणार आहोत आणि आपल्या अस्तित्वाशी व मृत्यूशी संबंधित एक अत्यंत सखोल आणि रहस्यमय सत्य तुमच्यासमोर मांडणार आहोत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या सर्व रहस्यांची आणि प्रश्नांची उत्तरे कोणत्याही कल्पनेवर आधारित नाहीत, तर आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये गरुड पुराण आणि भगवद्गीता यामध्ये स्पष्टपणे वर्णन केलेले आहे. मित्रांनो, या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळणार आहेत. गरुड पुराणातील या ज्ञानवर्धक सादरीकरणात तुम्ही हरवून जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओ अर्धवट पाहू नका, कारण हे गरुड पुराणाचे ज्ञान आहे जे तुमच्या जीवनाशी जोडलेले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणत्याही व्यक्तीने गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नयेत, कारण अर्धवट ज्ञान नेहमी विषासारखे असते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मानवी शरीर आणि मृत्यूचे चक्र. मित्रांनो, आपले शरीर पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांनी बनलेले आहे आणि शेवटी एक दिवस याच तत्वांमध्ये मिसळायचे आहे. माणसाने कितीही धन कमावले, कितीही प्रसिद्धी मिळवली, तरी एक दिवस त्याला सर्व काही इथे सोडून जावे लागेल. हा जगाचा नियम आहे आणि हा नियम कोणीही बदलू शकत नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा पुढचा जन्मही निश्चित आहे. हे चक्र अविरत चालत राहते. मृतदेहाला एकटे का सोडू नये? आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया ज्याला घेऊन प्रेक्षकांच्या मनात भीती आणि जिज्ञासा निर्माण होते. मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाला एकटे का सोडले जात नाही? गरुड पुराणानुसार मृत्यू झाल्यावर आत्मा लगेच शरीर आणि जग सोडत नाही. आत्मा 13 दिवसांपर्यंत आपल्या घराच्या, नातेवाईकांच्या आणि शरीराच्या आसपासच निवास करतो. याच कारणामुळे मृतदेहाला पूजनीय मानले जाते. जर अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला एकटे सोडले तर हा आत्म्याचा अपमान मानला जातो. तसेच गरुड पुराणात असेही लिहिले आहे की जर मृतदेहाला मुंग्या, किडे, कुत्रे किंवा इतर प्राण्यांनी इजा पोचवली तर तेच कष्ट आत्म्याला यमलोकाच्या प्रवासात सोसावे लागतात. रात्रीच्या वेळी तामसी शक्ती अधिक सक्रिय असतात. आत्मा शरीर सोडून गेल्यावर शरीर निर्जीव होते. जर मृतदेह एकटा असेल तर तो नकारात्मक शक्तींच्या आकर्षणाचे केंद्र बनतो.
म्हणूनच मृतदेहाजवळ दिवा लावला जातो, मंत्रोच्चार केले जातात आणि कोणाची तरी उपस्थिती अनिवार्य मानले जाते. अस्थि विसर्जन आणि गंगा नदीचे महत्त्व. दाह संस्कारानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी अस्थि गोळा करून 10 दिवसांच्या आत विसर्जन करावे. गंगा नदी ही साक्षात महादेवांच्या जटांमधून निघाली आहे, म्हणून तिच्या पात्रात अस्थि विसर्जन केल्याने आत्म्याला मोक्ष मिळतो आणि तो स्वर्गलोकात स्थान मिळवतो. अंत्यसंस्कार कधी करू नये. गरुड पुराणातील 3 स्थिती सांगितल्या आहेत, ज्यात अंत्यसंस्कार लगेच करू नयेत. 1. सूर्यास्तानंतर मृत्यू झाल्यास मृतदेह रात्रभर घरात ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर अंत्यसंस्कार करावेत. असे न केल्यास आत्म्याला सद्गती मिळत नाही. 2. पंचक काळात मृत्यू झाल्यास कुटुंबावर अनिष्टाचे संकट येऊ शकते. यासाठी पिठाचे किंवा गवताचे 5 पुतळे मृतदेहासोबत जाळले जातात आणि मगच अंत्यसंस्कार केले जातात. 3. पुत्र उपस्थित नसल्यास जोपर्यंत मुलगा येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार पुढे ढकलले जातात. नवीन कपड्यांचे महत्त्व. मृत व्यक्तीला नवीन आणि पांढरे कपडे का घातले जातात? पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचा प्रतीक आहे. गरुड पुराणानुसार मृतदेहाला कपड्यांशिवाय जाळू नये. नवीन कपड्यांमुळे शरीराभोवती एक पवित्र कवच तयार होते, जे आत्म्याला वाईट शक्तीपासून वाचवते. रामनाम सत्य है का म्हणतात? अंत्ययात्रेच्या वेळी रामनाम सत्य है म्हणणे म्हणजेच मृत व्यक्तीला ऐकवण्यासाठी नसून जिवंत लोकांना हे समजावण्यासाठी असते की जगात सर्व काही नश्वर आहे, फक्त रामाचे नावच सत्य आहे. हे नाव आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यास मदत करते. स्मशानघाटाकडे मागे वळून का पाहू नये? अंतिम संस्कारानंतर स्मशानघाटाकडे मागे वळून पाहू नये, कारण यामुळे आत्म्याचा जगाशी असलेला मोह वाढतो. जेव्हा नातेवाईक मागे वळून न पाहता पुढे जातात तेव्हा आत्म्याला हा संकेत मिळतो की आता त्याचे या जगातील नाते संपले आहे. यामुळे आत्मा मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ शकतो. स्त्रियांना स्मशानात जाण्यास मनाई का? स्त्रियांचे हृदय कोमल आणि भावुक असते. स्मशानघाटातील दृश्य स्त्रिया आणि मुलांच्या मनावर खोल नकारात्मक परिणाम करू शकतात. तसेच स्मशानात नकारात्मक शक्ती स्त्रियांकडे अधिक आकर्षित होऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे. याशिवाय अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्यांना मुंडन म्हणजेच केस कापणे करावे लागते, जे स्त्रियांसाठी कठीण असू शकते. मृत व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी वापरू नयेत. भगवान विष्णू गरुडाला सांगतात की जिवंत माणसाने मृत व्यक्तीच्या 3 गोष्टी कधीही वापरू नयेत. 1. कपडे. मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत, ते दान करावेत. 2. दागिने. दागिन्यांमध्ये व्यक्तींची ऊर्जा असते, ते वापरल्याने आत्म्याला त्रास होऊ शकतो. दागिने उधळून किंवा दान करून वापरावेत. 3. जपमाळ. मृत व्यक्तीची जपमाळ त्याच्या पुण्याची गुरुकिल्ली असते. ती कोणीही जिवंत माणसाने धारण करू नये, तर ती पवित्र नदीत विसर्जित करावी. आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशा सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.